हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण बनवूया नारळी भात। नारळी पौर्णिमा आणि राखी पौर्णिमेला विशेष करून बनवला जाणारा हा नारळी भात अगदी सोप्या पद्धतीने आज आपण इथे बनवूया। चला तर मग नारळी भात बनवायसाठी मी अगोदर एका पातेल्यामध्ये 3 वाटी बासमती तांदूळ घेते। त्यानंतर हे तांदूळ छान 2-3 पाण्याने स्वच्छ करून घेतल्यावर उकळी आलेल्या पाण्यामध्ये याला शिजायला घालते। तांदूळ आपल्याला शिजवताना फक्त 80%च आपल्याला हा शिजू द्यायचा आहे। जर हा 100% शिजला तर आपला जो नारळी भात आहे तो कडा होणार नाही। त्यानंतर यामध्ये थोडं चवीनुसार आपण मीठ घालून घेऊ आणि 1 चम्मच तूप घालून घेऊ, जेणेकरून हा तांदूळ सॉफ्ट बनेल। त्यानंतर थोडा वेळ झाकण ठेवून आपण हा भात थोडा शिजू देऊ। आता इथे हे तांदूळ 80% शिजलेले आहे। आता मी हे एका चाळणीमध्ये काढून घेते, जेणेकरून हा तांदूळ मोकळा होईल। जर तुमचा तांदूळ हा थोडा चिपचिप असेल तर यावर थोडं थंड पाणी शिडलं तर छान मोकळा बनतो। आता आपण एका कढईमध्ये 2 ते 3 चम्मच तूप घालून घेऊ। त्यानंतर जेवढ्या वाटी आपण तांदूळ घालायचे आहे तेवढ्याच वाटी आपल्याला खोबरा किस सुद्धा घालायचा आहे। आता तूप गरम झाल्यावर यामध्ये 2-3 लवंग, 2-3 हिरव्या विलायच्या आणि 1 दालचिनीचा तुकडा घालून घेते। त्यानंतर बारीक किसलेला खोबरा किस घालून घेते। हा बारीक किसलेला खोबरा मी घरीच किसून घेतलेला आहे। यामध्ये मी 1 ओलं नारळ आणि 1 सुखं नारळ बारीक किसून यामध्ये घालून घेते। आता हे जे किसलेला खोबरा किस आहे ते छान आपण या तुपामध्ये भाजून घेऊ, जोपर्यंत याचा थोडा कलर चेंज होणार नाही तोपर्यंत। जेव्हा याचा थोडासा गोल्डन कलर होतो त्यावेळेस यामध्ये आपण 1 वाटी साखर घालून घेऊ आणि साखरेला थोडं परतून घेतल्यावर जेव्हा याला थोडं पाणी सुटते तोपर्यंत आपण हा छान परतून घ्यायचा। आपल्याला हा बारीक किसलेला खोबरा किस कंटिन्युअसली परतून घ्यायचा आहे, जेणेकरून हा खालून लागणार नाही। आता याचा छान कलर चेंज झालेला आहे। आता मी यामध्ये तांदूळ शिजू घातले होते त्याचा जो भात होता तो मी यामध्ये हळूहळू याच्यामध्ये घालून घेते। आता हा भात यामध्ये घालून झाल्यावर याला कंटिन्युअसली परतून घ्यायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं। अतिशय सोप्या पद्धतीने हा भात तयार होतो आणि छान मोकळा सुद्धा होतो। आणि ही ट्रिक अतिशय सोपी असल्यामुळे मला बनवायला खूप आवडते, कारण यामध्ये आपण अगोदरच तांदूळ शिजू घातल्यामुळे हा भात बनवायला एकदम इझी जातो। आता यामध्ये मी काही ड्रायफ्रूट्स घालून घेते। त्याच्यामध्ये मी थोडे काजू, बदाम आणि मनुका घातलेला आहे। त्यानंतर छान मिक्स करून घेतल्यावर आपण यामध्ये केसर घातलेलं पाणी घालून घेऊ, जेणेकरून याला थोडा ऑरेंज कलर सुद्धा येतो। आणि त्यानंतर यामध्ये थोडीशी वेलची पूड घालून आपण मिक्स करून घेऊ। अतिशय छान हा भात लागतो, म्हणूनच याला नारळी भात म्हणते। भाताच्या प्रत्येक बाईटमध्ये नारळाची चव येते।
त्याच्यामुळे हा खायला अतिशय छान लागतो। आता यावर मी 2 मिनिट थोडं झाकण ठेवून कमी फ्लेमवर याला वाफेवर थोडं होऊ देणार आहे, जेणेकरून जो आपला तांदूळ आहे तो 100% शिजून जाईल। आणि त्यानंतर आता आपण झाकण काढून छान याला एकदा पुन्हा परतून घेऊ। आणि इथे हा नारळी भात बनवून तयार आहे। याचा कलर सुद्धा खूप छान आला आहे। कोणाला सुद्धा बघितल्यावर खायची इच्छा होईल असा हा नारळी भात मोकळा मोकळा छान इथे तयार झालेला आहे। जर ही माझी नारळी भाताची अगदी सोपी ट्रिक तुम्हाला आवडली असेल तर घरी नक्की बनवा। आणि नारळी पौर्णिमेच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा।